सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, निपुण महाराष्ट्र अंतर्गत मुख्याध्यापकांनी शिक्षकांची नोंदणी करायची. सिस्टीमनेच तिथं मुख्याध्यापक आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला तिथं आपले शिक्षक दिसतात. मात्र जर दिसत नसतील तर आपल्याला तिथं काही काम करायचं आहे. सर्वप्रथम मुख्याध्यापकाला स्वतःचं लॉग इन करायचं आहे. ते लॉग इन कसं करावं, मुख्याध्यापकांनी आज जाऊन काय करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला निपुण महाराष्ट्र हे ॲप डाउनलोड करायचं आहे. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर ते ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर हे बघा, निपुण महाराष्ट्र SCRT असा ॲप आहे. असा या पद्धतीनं ॲप दिसतंय आपल्याला. महाराष्ट्राच्या नकाशाचं चिन्ह आहे त्याच्यावर. आणि याच्या पुढे म्हणायचं. पुढे म्हटल्यानंतर आपण इथं येतो. याला देखील अजून एकदा पुढं म्हणायचं आपल्याला आणि आपण इथं येतो. इथं आल्याच्या नंतर इथं मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि पर्यवेक्षक एवढे दिसतात. आपल्याला यातल्या मुख्याध्यापक आहे आपण म्हणून मुख्याध्यापक या टॅबवर काम करायचे. आता याच्यासाठी आपल्याला लॉग इन करताना आपल्याला इथं दिलेलं आहे, मुख्याध्यापकांनी शालार्थ पोर्टलवरील आपला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वापरावा व लॉग इन वापरावे. म्हणजे जो नोंदणीकृत मोबाईल नंबर आहे तुमचा तोच टाकायचा आणि तुमचं लॉग इन तुम्ही इथं करायचं आहे. तर मुख्याध्यापक आपला जो शालार्थला जो मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर आहे तो सर्वप्रथम इथं आपण आधी टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, तो नंबर आपण इथं टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला मग इथं लॉग इन करता येणार आहे. तर या पद्धतीनं आपण मोबाईल नंबर टाकला मुख्याध्यापकाचा. आता मी साधन व्यक्ती असल्यामुळे मला शाळा नाही, आमच्या धांडे सरचं देवयुरा या शाळेचं लॉग इन आपण करणार आहोत, त्यांच्या संमतीनंच अर्थात. आणि इथं OTPवर क्लिक करायचं. मुख्याध्यापकाचा नंबर टाकला आणि OTPवर क्लिक करायचं. OTPवर क्लिक करता क्षणी मुख्याध्यापकांच्या मोबाईल नंबरवर OTP गेलेला आहे आणि तो OTP आता प्रत्यक्षात आपल्याला इथं टाकायचा आहे. तर बघा मित्रांनो, मुख्याध्यापकाच्या मोबाईलवर गेलेला OTP आपण टाकला आणि त्याला OTP तपासा यावर क्लिक करायचं आहे. OTP तपासा यावर क्लिक करता क्षणी आपण आतमध्ये आलो. आतमध्ये आल्यानंतर बघा इथं मुख्य पान असं दिसतंय आपल्याला, राजेंद्र धांडे. तर राजेंद्र D दिसतं इथं. फक्त मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर, शाळेचा UDIS क्रमांक, पद कोणतं आहे, हेडमास्टर आहे, शाळेचा UDIS नंबर. आणि इथं आता खाली बघा काय आलेलं आहे, शाळेची माहिती, माझ्या शाळेतील शिक्षक, वर्गनिहाय शिक्षक नोंदणी करा, शाळेचे निपुण विश्लेषण पहा आणि विद्यार्थ्याच्या झालेल्या नोंदी पहा. मुख्याध्यापक म्हणून काय काय बघता येतं तुम्हाला, तर शाळेची माहिती यावर आपण क्लिक केलं की आपल्याला इथं बघा मुख्याध्यापकाचा फोन क्रमांक वापरून शाळा शोधा. तर इथं आपल्याला इथं UDIS नंबर आलेला आहे. इथं आपल्याला मुख्याध्यापकाचा परत मोबाईल नंबर टाकायचा इथं. तर इथं मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आपण आणि मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर टाकला की आपल्याला परत इथं शोधा म्हणायचं. याच्यावर क्लिक करून याला शोधा म्हणायचं. शोधा म्हणता क्षणी बघा पूर्ण शाळेचं नाव दिसतं, जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल देवयुरा, जिल्हा जालना, तालुका घनसावंगी, केंद्र घनसावंगी, UDIS नंबर राजेंद्र कल्याणराव धांडे, मुख्याध्यापकाचा फोन नंबर, एकूण शिक्षक 2, एकूण विद्यार्थी 58, नियुक्त न झालेल्या इयत्ता पहिली, शिक्षकांची माहिती इथं आलेली आहे आणि अनुपलब्ध माहिती कोणती आहे ती पण आपल्याला इथं बघायची. बघा, तुकडीनिहाय विद्यार्थी माहिती, वर्ग दुसरीमध्ये 11, तिसरीमध्ये 9, चौथीमध्ये 22, पाचवीमध्ये, कारण 5वीपर्यंतचे शिक्षक, 2 शिक्षक का म्हटलेलं आहे इथं, कारण 5वीपर्यंतचे शिक्षक इथं घेतलेले आहे म्हणून 2 शिक्षक म्हटलेलं आहे. आता जर अनुपलब्ध माहिती असेल तर आपल्याला तिथं याच्यावर पण आपल्याला इथं माहिती आपल्याला शोधता येते, माहिती आपल्याला बघता येते आणि शिक्षकांना उपलब्ध करता येतं. आपल्याला पुन्हा पहिल्या होमवर यायचं आहे. होमवर आपण आलोत परत की बघा या पद्धतीनं आपल्याला इथे या पद्धतीनं परत आपण होमवर आलो. आता माझ्या शाळेतल्या शिक्षकवर जर क्लिक केलं तर बघा शिक्षकांचे जे शिक्षक इथं आहे ते शिक्षक आपल्याला इथं बघता येतात. तर त्यानंतर आपल्याला इथं जर काही शिक्षक ॲड करायचे असले तर नवीन शिक्षक नोंदणी करा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि नवीन शिक्षक इथं नोंदणी करायची. शालार्थ ID टाकायचा शिक्षकाचा आणि शिक्षकांना आपल्याला सर्च करायचं नसता. मागे जा, इथून आपल्याला मागे येता येतं. आता वर्गनिहाय शिक्षक नोंदणी करा
आपण बघितलं इथं फॉर्म भरावा लागतो आणि तो कोणता फॉर्म आहे? फॉर्म नमुना फॉर्म दिलेला आहे. तर यावर आपण क्लिक केलं की हा फॉर्म देखील इथं आपल्याला ओपन होतो बघा. या पद्धतीनं हा फॉर्म आपल्याला इथं ओपन होतो. तो फॉर्म आपण इथून शेअर देखील करून ठेवू शकतो, तो डाउनलोड देखील करता येतो. तो आपल्याला बघा तो फॉर्म हे बघा ओपन विथ करू शकता आपण. आणि हे बघा आपल्याला तो फॉर्म पूर्ण इथं दिसतोय आपल्याला तो फॉर्म. ओके, तो फॉर्म सेव्ह पण करून ठेवता येईल आपल्याला. ओके, हे बघा सेव्ह करून ठेवला आहे आपण तो फॉर्म. आपल्याला परत यायचं आहे पुन्हा आलोत. आपल्याला हा फॉर्म कधी लागणार आहे ते बघूया आपण. की बघा जर आपल्या शिक्षक तिथं उपलब्ध नसतील तर आपल्याला इथं नुसार वर्गनिहाय शिक्षक नोंदणी करा, माध्यम वर्ग तुकडी. इथं माध्यम मराठी वर्ग तुमचा निवडायचा आहे, कोणता वर्ग आहे इथं ते निवडायचं आहे, शिक्षकाचं नाव निवडायचं आणि हे सगळं करून सगळं जतन करायचं आहे. आणि आपल्याला प्रत्यक्षामध्ये या पद्धतीनं शिक्षकाची नोंदणी देखील आपल्याला इथं करता येते. तर मित्रांनो शिक्षकाची नोंदणी जर झालेली नसेल तर इथं आपल्याला नोंदणी करायची. त्यानंतर शाळेचे निपुण विश्लेषण बघा. आता निपुण विश्लेषण सध्या बघता येणार नाही कारण आपली इथं अजून चाचणी झालेली नाही. आपला सगळा 8 तास इथं आपल्याला चाचण्या घ्यायच्यात, त्यामुळे तुम्हाला इथं ते काही बघता येणार नाही. विद्यार्थ्यांच्या झालेल्या नोंदी, तर अर्थात इथं विद्यार्थ्यांच्या नोंदी इथं तारीख जी निवडायची तर ही 20 डिसेंबर डिफॉल्ट तारीख आहे, ती 20 डिसेंबर अशी निवडायची आपल्याला तारीख. सध्या इथं विद्यार्थ्यांच्या नोंदी ज्या आहेत त्या बघा. वर्ग दुसरीमध्ये 11 विद्यार्थी आहे, तिसरीमध्ये 9, चौथीमध्ये 22 आणि पाचवीमध्ये 16. चाचणी घेतलेले विद्यार्थी म्हणजे मुख्याध्यापकांना आपल्या कोणत्या शिक्षकांनी किती विद्यार्थ्यांची चाचणी घेतली हे देखील दिसणार आहे. चाचणी घेतलेले विद्यार्थी इथं सगळे 0 दिसतात सध्या. तर या पद्धतीनं आपल्याला प्रत्यक्षात लॉग इन करायचं आहे. या पद्धतीनं आपल्याला आपली शाळा इथं नोंदणी करायची आणि प्रत्यक्षामध्ये नंतर आपल्याला शिक्षकांना आपल्या काम करता येणार आहे. जोपर्यंत मुख्याध्यापक इथं लॉग इन करत नाही, शिक्षकांची नोंदणी करत नाही, तोपर्यंत शिक्षकांना यात काम करता येणार नाही. म्हणून आपल्या शिक्षकांच्या अगोदर आपण नोंदणी करायची. तर या पद्धतीनं आपण हे काम आधी करूया. पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.